वंदन करून आज जो निषेध मोर्चा व धरणे आंदोलनासाठी आपण जमलेलो आहोत, तर मित्रांनो, गेले बरेच वर्षापासून या सरकारने शिक्षणावर म्हणजे शिक्षणाच्या बाबतीत सगळं वाटोळच करून ठेवलेलं आहे. काय आलं, हे जे आंदोलन सध्या चालू आहे हे आंदोलन शिक्षणाच्या संबंधित आहे. म्हणून एक टॉपिक वेगळा म्हणजे शिक्षणाला धरूनच सांगतो की काय आले, भारतातल्या म्हणजे महाराष्ट्रातल्या साधारणपणे 18,000 शाळा, मराठी शाळा यांनी बंद केल्यात. काय झालंय, विषय असा आहे, आज मराठी शाळा वाचल्या पाहिजेत. कारण विषय असा होतो की शाळा बंद झाली, मराठी शाळेमध्ये जी मुलं शिकतात ती मुलं आहेत गरिबांची, म्हणजे जे मजुरी करतात, शेतकरी करतात, ज्यांची परिस्थिती नाही असे. आणि आज ह्या शाळा जर बंद झाल्या तर भविष्यामध्ये काय होतं, एक शाळा बंद झाली तर 2 तुरुंग वाढतात. म्हणजे पर्यायाने काय होतं की गुन्हेगारी वाढती पुढच्या पिढीची. अशिक्षित राहिला की बौद्धिक गुलामी येते, आर्थिक गुलामी येते. आणि सर्वसामान्य कुटुंबात सध्या एवढंच एक माध्यम राहिले ते म्हणजे की शिक्षणातून आपली प्रगती करू शकतो. तर मित्रांनो, प्रॉब्लेम असा आहे की गेले 1 महिन्यापासून सुरुवातीला हे आंदोलन चालू झालं दिल्लीमधलं. आंदोलन सुरू झाल्यापासून सतत माझं लक्ष आहे त्याच्यावर. सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत बारकाईने काय होतंय. सुरुवातीला म्हणजे पहिले 5-7 दिवस थोडंसं लाईटली घेतलं, म्हणजे मला वाटलं चला बसतील, उठून जातील. पण नंतर जसं जसं त्याचे दिवस वाढत गेले, 8-10 दिवस झाले. कारण उपोषण कसं असतं, काय असतं हे आम्ही केलेलं आहे, त्याच्यामुळे त्याचा चांगला अनुभव आहे. ते जे उपोषणाला बसतात त्यांची काय परिस्थिती होती हे म्हणजे वेगळं सांगायची गरज नाही, ते अनुभवलेलं आहे. ज्यावेळेस 10 दिवस झाले त्यावेळेस असं समजायला लागलं का नाही राव, आता याच्यामध्ये सिरियसनेस आहे. मग तिथून पुढं उपोषण वाढत गेलं, 20 दिवस झाले. आणि ज्यावेळेस त्यांना जे वांगचूक शास्त्रज्ञ आहेत त्यांना उचलून नेलं, त्यावेळेस खरंच अक्षरशः संताप निर्माण झाला की संविधानाच्या मार्गाने, शांततेच्या मार्गाने एक जण उपोषण करतोय आणि तिथं दमदाटी करून डायरेक्ट उचलून घेऊन जातात. बरं, उचलून घेऊन गेल्यानंतर मग काय आलं, दुसऱ्या दिवशी पाहिलं थोडंसं शांत वातावरण होतं आणि त्याच्यानंतर लगेच काय आलं की लाठीचार्ज झाला. आता जे लाठीचार्ज झाला त्याच्या अगोदर काही गाड्या, फुटलेल्या गाड्या तिथं आणून लावलेल्या होत्या. त्याच्यानंतर काही डंपर तिथं दगडाचे भरून आणले लावले होते. म्हणजे हे कधी लावलं होतं आधीच. आणि त्याच्यानंतर लाठीचार्ज झाला. हे जे काय आहेत ना, म्हणजे पोलीस डिपार्टमेंट, दिल्लीचं जे पोलीस आहे त्याच्या व्यतिरिक्त त्याच्यामध्ये काही लोक असे होते की ते खाजगी, म्हणजे त्यांचे केस वाढलेले, हातामध्ये लाल धागा